ऑल राईट. सो आपण टू डू लिस्टच्या प्रोजेक्टला सुरुवात करू. हा आपला कॅपस्टोन प्रोजेक्टसाठीचा रेफरन्स आहे. याच्यामध्ये आपण एक मायक्रो प्रॉडक्ट बनवणार टू डू लिस्ट मॅनेजमेंट विथ डेटाबेस आणि युजर लॉग इन. तो या गिटवरून मी इथे आलोय. ॲज युजल आय विल फोर्क दिस आणि आय विल से मी आता नाव जस्ट चेंज करतो माझ्यासाठी. टेस्ट ओनर फोर्क ऑलरेडी आहे माझ्याकडे. ऑल राईट. सो यू कॅन फोर्क. आय विल डायरेक्टली डाउनलोड फॉर नाव. सो कॉपी टू क्लिपबोर्ड. इंटर्नशिप प्रोजेक्ट्स त्याच्या आतमध्ये लेट्स से आय विल क्रिएट अ न्यू फोल्डर. cmd git clone. तो इथे मला सीटीओ स्कूल दिसतंय कारण मी ती वापरली आहे, पण तुम्हाला तुमची फोर्क बघायची आहे. आणि फोर्क केल्यानंतर तुम्ही ते गिट फोल्डर डिलीट करून घ्या, म्हणजे तुमचे स्ट्रिक्स वाढतील. सो नाव इफ आय गो टू इथून इथे या ठिकाणून जातो मी. सो इफ आय गो टू दिस फोल्डर आणि जर माझे हिडन फोल्डर्स ओपन असतील, जर हिडन आयटम्स इथून ओपन केले असतील, तर यू कॅन सी डॉट गिट फोल्डर. आणि डॉट गिट तुम्ही डिलीट केलं तर मग तुम्ही तुमच्या रेपोमध्ये पुश कराल. ओके. सो लेट्स लुक ॲट ईच चॅप्टर. फर्स्ट चॅप्टर आधी बघूयात. सो व्ही एस कोड ओपन फोल्डर. ऑल राईट. ॲज युजल आपण आधी रीडमी बघू की या पूर्ण सेक्शनमध्ये काय घेतलं आहे. टू डू ॲप. पहिल्यांदा हेलो फ्लास्क. फेअरली सिम्पल. डेटाबेस सेटअप. युजर रजिस्ट्रेशन. युजर लॉग इन. त्यानंतर टू डू क्रड. मग प्रोटेक्टेड राऊट्स. ॲडमिन पॅनल आणि मग होमवर्क. ऑल राईट. ओके. सो पार्ट 1 ॲप डॉट पाय. कंट्रोल जे. टर्मिनल. इथे आलोय. इथे पहिली स्टेप आहे माझी एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट तयार करायचं. ठीक आहे. हे होत आहे तोपर्यंत वी जस्ट लुक ॲट द कोड. आणि हा आपण सगळ्यांनी केलेला आहे. दिस इज फेअरली स्ट्रेट फॉरवर्ड. 3च राऊट्स आहेत. स्लॅशमध्ये आपण रेंडर टेम्पलेट इंडेक्स HTML अबाउट आणि कॉन्टॅक्ट असे 3 पेजेस घेतलेत. काहीच ॲड केलेलं नाही आहे. या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करण्यासाठी या मोस्ट ऑफ द स्टुडंट्सच्या झालेल्या आहेत. इफ यू वॉन्ट टू ट्राय अगेन यू कॅन. at this point of time, if you are comfortable, you don't need to do all exercises or any exercise. जी एक्सरसाइज तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते तीच कंप्लीट केली तरी चालेल. ओके. सो व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट झालंय. सो लेट्स ॲक्टिवेट इट. VNV स्क्रिप्ट्स ॲक्टिवेट. ऑल राईट. आणि ही रन करून जस्ट बघूयात काय होतंय. पायथन पार्ट 1 हॅलो स्लॅश ॲप पाय. डू पे अटेन्शन टू शॉर्टकट्स. टॅब वापरतोय सो आपण पूर्ण टाईप नाही करत आहे. आय एम ऑल्सो चेकिंग की मी या फोल्डरमध्ये आहे प्रॉडक्टच्या. आणि हे पार्ट 1 मला टाईप करायचं आहे याचा अर्थ. ठीक आहे. नो मॉड्यूल नेम फ्लास्क. येस. पीप इन्स्टॉल फ्लास्क. मला वाटतं इथे पार्ट 1च्या रीडमीमध्ये पण दिलं असेल की काय काय इन्स्टॉल करायचे आहेत. ओके. सो पीप इन्स्टॉल रिक्वायरमेंट्स. इथे रिक्वायरमेंट्स आहेत. ऑल राईट. सो आय थिंक आपण ही कमांड नाही बघितली आहे. व्हॉट हॅपन्स इज दॅट जेव्हा आपण मल्टिपल पॅकेजेस इन्स्टॉल करतो आणि मी कोड शेअर अपलोड केलं आणि दुसऱ्याला डाउनलोड करायचं आहे किंवा माझ्याच कम्प्युटरवर मला दुसऱ्या फोल्डरमध्ये टाकायचं आहे, तर मग आत्ता जसं आपल्याला आलं होतं की फ्लास्क नव्हतं, मग त्याने फ्लास्क करायला लावलं. आता फ्लास्क SQL कमी असेल तुम्ही ते कराल. मग असं करत करत 50 करायला लागतील जर 50 प्रोजेक्ट्स असतील तर. सो त्याच्यापेक्षा द अदर शॉर्टकट, द इंडस्ट्री मेथड फॉर दिस इज दिस कमांड. तुम्ही जर पिप लिस्ट दिलं तर या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला जे जे लागतंय त्या सगळ्या पॅकेजेस इथे आहेत दिलेल्या.
जे इन्स्टॉल झाले तुमच्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये, जे तुम्ही पिप इन्स्टॉल करून केलेले आहेत, हे सगळे तुम्हाला पिप लिस्टने दिसतात. तो जर तुम्ही पिप फ्रीज ग्रेटर दॅन आणि रिक्वायरमेंट्स .txt, आता मी याला $S करतो, असं दिलं तर एक ही फाईल तयार झाली रिक्वायरमेंट SSS.txt, आणि ही या फाईलमध्ये सगळ्या पॅकेजेसचे नावं आणि त्यांचा व्हर्जन नंबर दिलेला आहे. आणि मग दिस मेक्स इट इझियर. मग तुम्हाला जर आता नवीन व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट करायचं आहे आणि वन बाय वन नाही करायचं आहे, देन यू विल यूज दिस कमांड pip install -r फाईलसाठी आणि रिक्वायरमेंट्सचं त्या फाईलचं नाव. वेन यू डू दिस, तर त्या सगळ्या रिक्वायरमेंट्स ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होतील पिपचे पॅकेजेस. तर मग आपण प्रत्येक फोल्डरमध्ये त्याची रिक्वायरमेंट्स दिलेली आहे. सो पार्ट 2 मध्ये पण रिक्वायरमेंट्स आहे. सो पार्ट 1 ची रिक्वायरमेंट्समध्ये आपण बघू फक्त फ्लास्कच आहे. पार्ट 2 च्या रिक्वायरमेंट्स बघू फ्लास्क SQL Alchemy आहे. पार्ट 3 च्या याच्यामध्ये आहे रिक्वायरमेंट्समध्ये ओके एवढंच आहे. ॲडमिन पॅनलला बघूयात लास्टला. इथे रिक्वायरमेंट्स आणि इथे एक्स्ट्रा आहेत, ही वर्क झोग म्हणून आहे, PyJWT आहे वगैरे वगैरे. तर दिस इज व्हॉट वी मीन बाय दिस कमांड pip install -r रिक्वायरमेंट्स, की हे केलं तर तुमचे ते पॅकेजेस इन्स्टॉल होतील. ठीक आहे. सो आता आपलं पॅकेज झालं इन्स्टॉल, आपण मॅन्युअलीच केलं आधी. तर ही रिक्वायरमेंट्स मी डिलीट करतो सगळ्यात लास्टला. Ctrl+J. आणि आता हे सगळे फोल्डर्स मोठे आलेत, मला हे कोलॅप्स करायचे, तर देर इज अ शॉर्टकट. इफ आय डू Ctrl+Shift+P आणि जर मी ते लिहितो कोलॅप्स, तर कोलॅप्स फोल्डर इन एक्सप्लोरर हे एक येतं, इथे ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आहे. आणि इफ आय डू दॅट, देन एव्हरीथिंग विल गेट कोलॅप्स. तर मला नीट अँड क्लीन दिसतं मग. सो दॅट इज Ctrl+Shift+P अँड कोलॅप्स. तसंच एक्सपांड पण आहे का? एक्सपांड नाही आहे. ठीक आहे. ओके. कोलॅप्स पार्ट 1 मध्ये आपण आधी रन करून बघू. पायथन पार्ट 1 /app.py आणि 3 राऊट होते. सो विल जस्ट चेक दॅट. तो स्टँडर्ड बूटस्ट्रॅप टेम्पलेट आहे. अबाउट अस वर गेलो की /about लोड झालं, /aboutची HTML आणि बॅक टू होम, कॉन्टॅक्ट अस. ऑल राईट, बॅक टू होम. सो फेअरली स्ट्रेट फॉरवर्ड app.py कोड. ऑल राईट. सो दॅट्स इट फॉर चॅप्टर 1. जस्ट आपण बेसिक प्रोजेक्ट एक तयार करून घेतला, app.py फाईल टाकली, काही राऊट्स गेलेत आणि बॉयलर प्लेट कोड लिहिलेला आहे.